मी जसं मगाशी पण इंट्रोमध्ये म्हटलेलं की ठाण्याचा बुलंद आवाज भाजपचा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. विधानसभेमध्ये देखील ठाणे महानगरपालिकेमधला अनेक भ्रष्टाचार वेळोवेळी तुम्ही बाहेर काढलेला आहे आणि आता त्यांच्या सोबतच तुम्ही म्हणजे आता महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजप सोबत बसणारे अडचण वाटते? नाही, कसं आहे की आपल्या मनामध्ये गिल्ट नाही आहे. माझं नेहमी म्हणणं आहे की जो निर्मळ असतो तो निर्भय असतो. जर मी हिताच्या करता एखादा विषय बोलतो आहे, सांगतो आहे, तर तो सर्वांनीच तो स्वीकारला पाहिजे. जो जो म्हणून लोकप्रतिनिधी आहे त्याने ठाण्यातल्या किंवा नागरिकांच्या शहराच्या हिताच्या करता त्याने त्या ठिकाणी ते मान्य केलं पाहिजे. आणि त्याकरता आम्ही विधिमंडळामध्ये हा आवाज उठवत असतो सातत्याने. मी तर सांगतो की आम्ही चौकीदाराचं काम आम्हाला करायलाच पाहिजे. शेवटी ते योग्य दिशेने, दिशाहीन नको आहे, दिशा दर्शन देणारा विकास, पारदर्शी विकास आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त असा विकास आम्हाला पाहिजे. आणि तो करताना काही जर त्याच्यात काही आपल्याला दिसून आलं तर त्याच्या विरुद्ध आवाज जो आहे हा कोणी ना कोणी उठवायला पाहिजे. त्याच्यामुळे तो मी उठवतो.